आजची सकाळची सुरुवात मस्तपैकी वाटा क्लीन करून घेतला. सगळ्या झाडांचे थोडंसं जे पानं वगैरे खराब झाले, सुकलेली असेल ती काढून टाकली. छान झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि लगेच आले आता की सकाळची मॉर्निंगची कामं करायला घेतली. तर सगळ्याचा सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे मला परीला झोपेतनं उठवायचा. तर नेहमी हे काम अक्षू करतो, पण आज मला तिला उठवायचं होतं. त्यामुळे एक 10-15 मिनटं मला तिला उठवण्यासाठी गेली. तसं नंतर उठली, थोडी आळस वगैरे देत ती उठली. तर मम्मीला सांगितलं की तुम्ही तिला आज अंघोळ करा, तिच्यात ब्रश वगैरे करून घ्या, तोपर्यंत मी टिफिन बनवते. तर आज नाश्ता आणि टिफिन हे दोन्ही एकच होतं, कारण की मलासुद्धा लेट झाला होता. तर वेगवेगळं करायला टाईम नव्हता, कारण परीलासुद्धा लवकर स्कूलला सोडायचं होतं आणि ती मम्मी आणि परी दोघी स्कूलला बाहेर सोबतच पडतात, कारण की मम्मी मग जाताना तिला स्कूलला सोडून तशाच मम्मी पुढे जातात. तर आज मला बनवायचा आहे डोसा आणि बटाटा. चटणी तर मी नाही बनवणार, कारण की टाईम तेवढा नव्हता आज माझ्याकडे. त्यानंतर मम्मीने तिला छान रेडी केलं. त्याच्या 2 चोटीसुद्धा मम्मीनेच आज बांधून दिल्या तिला. आणि मम्मीने हे परफेक्ट करतात, मला अजूनही तिला चोटी नीट बांधता नाही येत. तर तिला ते छान रेडी केलं, तिला स्कूलला पाठवलं आणि ती स्कूलला गेल्यानंतर मग माझी पुढची कामं चालू होतात. तर सगळ्यात मेन म्हणजे आज मी जी बॉटल आहे ना, सरसो तेलाची बॉटल, त्याचं ते झाकण ते खूप लूज होतं, तर कधीही तेल सांडू शकेल. त्यामुळे मी काही कसं डब्यात काढून ठेवलं. आणि माझ्याकडे हे जे ट्रे आहेत ना, हे 2-3 ट्रे आहेत. तर त्याचं असं मी यूज करते एका ट्रेचा. ही तेलाचे जे डबे आहेत ना, ते मी त्यामध्ये ठेवते, जेणेकरून त्या किचन वाट्याला आपलं ऑइली नको व्हायला, तेलकट नको व्हायला. तर सकाळचं झालं, पण संध्याकाळसाठी काय भाजी बनवायची हाही प्रश्न असतो नेहमीच. तर त्यासाठी मी आता इथं छोले भिजत ठेवते. थोडंसं पाणी कोमट करून घेते आणि त्यामध्ये दिवसभर आता मी छोले भिजत ठेवणार, जेणेकरून संध्याकाळी मला त्याची भाजी बनवता येईल. तर आजचं झालं, पण उद्यासाठी काय बनवायचं, कारण की पालेभाज्या संपल्या होत्या आणि मी आज नाही झाला, म्हणून मी मटकीसुद्धा भिजत ठेवली ही उद्यासाठी.